आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चुकून गौरीच्या घरी आलो. तर गौरीच्या घरूनच आलो. मग झोपेत चालता चालता बिटी या शाळेत आलो काय. बिटी शाळा पण पैठण करायच्या घरासारखीच आहे. पण पैठण करायचं घरच आहे. बिटी बिटी बिटी, अरे तुम्ही माय लेकींनी काय आदला बदली केली काय का मायासारखी विसरता तुम्ही? गौरी शाळेत गेली आणि तू इथे झाडू मारते. तू झाडू मारणार आहे? झाडू का मारणार आहे? नाही पण झाडू नको ना मारू आता. बिट्टी, चंदू, अरे काय चाललंय? काही नाही नंदयाजी, ते चंदूशेठ झाडू काढत होते ना, तर मी बघत होती. मी कुठे झाडू काढत होतो? तू झाडू काढत होती आणि मी बघत होतो. आहो चंदूशेठ, तुम्ही करत होते, मी बघत होती. बघ, मी एका मिनिटात विसरत नाही. मला सगळं लक्षात आहे. तू झाडू मारत होती आणि मी बघत होतो. आहो चंदूशेठ, नाही, तुम्ही झाडू मारत होते आणि मी बघत होती. मी झाडू मारत होतो, मी बघत होतो. नाही, मी झाडू मारत होतो, मी बघत होतो. मी काहीतरी मी आहे. मग घरात काम कोण करत का? मी. मग झाडू कोण मारत? मी. मग तेच तर सांगते तुम्हाला. तुम्ही झाडताय. अरे हो, तुम्ही जरा शांत व्हा. बिट्टी, तू मला सांग, नक्की काय चाललं होतं? खरं खरं सांगा. मी झाडत होते. बघितलं? का? आई कुठे गेली तुझी? अरे, लहान मुलाकडून काम करून घेतं का कुणी? नाही. काय झालं, मी असं आलो ना आतमध्ये, तेव्हा ती झाडू मारत होती. मग मी बघत होतो. मग मी काय करणार ना. काय करू म्हणजे काय? गौरी कुठे? कुठे आहे गौरी? अरे, लहान मुलाला कुणी काम करायला लावतं का? आईने नाही लावलं, मीच झाले. मी काम केलं तर आईला काम करावं लागणार नाही ना, म्हणून. आई काल रात्री जागून काम करत होती ना. दिवसभर काम, रात्री काम. तिला आरामच नाही मिळत. मी तिचं जर काम केलं तर तिलाही तेवढंच झोपता येईल ना, म्हणून मी काम करते. किती काळजी आहे ग तुला तुझ्या आईची. तू असं कर, तू शाळेत जा, मी तुझ्या आईला आराम करायला सांगते. नक्की? नक्की, अगदी नक्की. नक्की? हो, प्रॉमिस? प्रॉमिस. बाय बाय चंद्रशेखर. बाय नंदाजी. बाय. पाहिलंस चंदू, याला म्हणतात संस्कार. एवढीशी आहे पण किती समजूतदार आहे. अगदी आपल्या आईवर गेली आहे ही. हे घ्या. काय?
ऋती आंटी या रे ऋती आंटी. कुठेच ग रीती? स्वरा भेटलीस? शिट विसरलेच मी. मी लगेच निघते आता. ओके. व्हॉट डू मीन मी विसरले? हे बघ, उद्या पैठणकरांच्या घराची सकाळ त्या मेड गौरी शिवाय व्हायला हवी, कळलं? डोंट वरी आंटी, मी आता लगेच निघते आणि अपडेट देते. ओके. लवकरात लवकर या आंटी. ओके बाय. गौरी, गौरी, काय झालं नंदाई? हे बघ, यापुढे रात्रीचं काम बंद. झेपत नाहीये तुला. काय झालं? हे काय जागीच आहे की मी करते काम. दिसतंय किती जागी असती. डोळ्यांचे बटाटे झालेत बघ. अगं आजारी पडशील अशाने. शरीराला आराम हवा की नाही थोडासा तरी? हो पण काम खूप आहे ना, म्हणजे मोठी ऑर्डर आहे. रात्रंदिवस जागून नाही काम केलं तर मग ऑर्डर कशी पूर्ण होणार? बरं, मग तू आत्ता दिवसा आराम कर. जा बरं, मी बघीन इथे. नाही नको नंदाई, तुम्हाला त्रास कशाला? अगं त्रास कसला? मी बघीन इथल्या कामाचं. जा बरं तू. नंदाई अहो, याच कामाचा पगार मिळतो की नाही मला? मग काम करायला नको का? मी करते माझं काम. ठीक आहे, रुद्रलाच फोन करते मी. त्याचा ऐकशील बरोबर. नाही नका करू त्यांना फोन. मी दोन्ही कामं व्यवस्थित करेन. नंदाई, गुड मॉर्निंग नंदाई. गुड मॉर्निंग. काय झालं सकाळी सकाळी व्हिडिओ कॉल? कामात आहेस का तू? नाही, प्रवासात आहे. बोल ना. तुझ्याकडे एक तक्रार करायची. या घरात ना मला काही किंमतच उरलेली नाही. तक्रार कोणाची? हिची. गौरीजींची तक्रार. काय झालं? अरे मी सांगते ना. मी तिला म्हटलं रात्रीचं काम बंद कर, नाही तर दिवसा तरी झोप. पण नाही ऐकत आहे ना माझं. गौरीजी, नंदाईचं ऐकणार नाही आहेत का तुम्ही? रुद्र सर, मी फक्त गौरीजी, काय चाललंय तुमचं? काम करायचं पण तब्येत सांभाळू. रुद्र सर, तुम्हाला माहितीच आहे की किती मोठी ऑर्डर आहे. एकदा काम आटोक्यात आलं ना की करेन मी आराम. नंदाई, काम आटपल्यावर आराम करतील गौरी. कमाल झाली. आता तुलाही माझं पटत नाही हो. म्हणजे तुला तिला रागव सांगितलं तर तू तिच्याच बाजूनी बोल. नाही, ओरडतोय की. गौरीजी, असं कसं आराम नाही करणार? मध्ये मध्ये वेळ मिळाला की आराम केला पाहिजे. आराम करायचा. नाहीतर मग मी तिथे आल्यावर अंगठे धरून उभं करेन ना. हा नंदाई, ओरडलो मी. काय रे, चेष्टा करतोयस का माझी? अगं बर, येणारेस कधी ते सांग. जरा उशीर होईल. हे बरं आहे हा तुमचं. एकदा गेलात ना की कधी परत याल याचा काहीच भरोसा नाहीये. नंदाई, येतो लवकर. काळजी नको. बहुतेक साईट जवळ पोचलोय. नंतर बोलतो. बर, चालेल. गौरीजी, विश्रांती घ्या जरा. काळजी घ्या. हो. बाय. बाय. आता रुद्र सरांचं तरी ऐकणार ना, नाही तर तो परत आल्यावर काही खरं नाही. हा, त्यांनाही माहिती आहे नंदाई कामाचा किती लोड आहे ते. एकदा काम संपलं ना की भरपूर विश्रांती घेईन मी. अगं गौरी, तुला कसं समजावं? तुझ्यासारखी माणसं खूप कमी असतात ग या जगात. तू मला रागावशील, पण एकसारखे तुझे आभार मानावेसे वाटतात बघ मला.
नंदाई, नका बरं सारखे सारखे आभार मानू माझे. अगं तू रोहितसाठी जे करतेस ना त्यासाठी आभार मानते मी तुझे. अगं फार काळजी वाटते मला त्याची. त्यातून सुहा सुद्धा आता निघून गेली आहे ना. तुम्ही नका बरं काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल आणि सोहा मॅडम पण परत येते. तुझ्या तोंडात साखर पडो आणि तुला आरामही मिळो. डोंट वरी रेवती आंटी, तुम्ही बघाच आता मी सगळं कसं हँडल करते ते. एनिवेज आंटी, शी इज हिअर. या करते मी नंतर. हाय सोहा. हॅलो. सिट ना. अगं बस ना. तू का बोलवलंस मला इथे? ऍक्च्युली असं इम्पॉर्टंट काम नाहीये, मी सहज बोलवलं तुला. सहज? रिअली? नॉट ऍक्च्युली. यु नो, रुद्रसोबत ब्रेकअप झाल्यापासून ना मला खूप लोनली फील होते आणि माझे कोणी फ्रेंड्स पण नाहीये तिकडे. सो आता मी तुझ्यासाठी मुलं शोधावीत असं काही वाटतंय का तुला? तसं नाही सोहा. यु नो, मी जेव्हा पैठणकरांच्या घरात होते ना तेव्हा फक्त तू माझ्या क्लासची वाटली. आय मीन, यू नो द क्लास, यू नो माय टाईप. सो आय थॉट तुझ्याशी मी शेअर करूच शकते, राईट? ओके, बट आता मला वेळ नाहीये, मला पार्टीला जायचंय. सो आपण नंतर कधीतरी भेटूया. ओके? या या, यू टेक युअर टाइम, नो वरीज. हॅव सम कॉफी. सिट सिट. थँक्यू. यु नो सोहा, आय वंडर, आय मीन तू नसल्यावर रोहित पण असं एकटं एकटं फील करत असेल ना. तुला फ्रेंड्स तरी आहेत, त्याला बिचारायला ते पण नाही. पुअर गाय. प्रेमाचे 2 शब्द ऐकायला तरसत असेल ग तो बिचारा. हे सांगायला मला इथे बोलवलंस का तू? नाही सोहा, तसं नाही. बट यु नो, माणूस जेव्हा एकटा असतो ना आणि असं कोणीतरी प्रेमाने बोललं ना, अगदी कुणीही, तर बरं वाटतं. त्या माणसाला भेटावंसं वाटतं, त्याच्याशी बोलावंसं वाटतं. हो ना? आय डोंट नो. बट आय नो. थँक गॉड सोहा, मी तुझ्याशी ऍटलीस्ट हे सगळं शेअर करू शकते. बट रोहितचं काय? यु नो सोहा, माणूस जेव्हा एकटा असतो ना तेव्हा अशाच पर्सनच्या शोधात असतो आणि जेव्हा त्याला असा पर्सन सापडतो ना मग तो त्याला अजिबात सोडत नाही. त्याचा हात असं घट्ट धरून ठेवतो. त्या पर्सनला ना त्याच्यासोबतच राहावंसं वाटतं. अँड यू नो ना, या मेलचं कसं असतं, ते जर का एकटे असतील आणि जरा कोणी प्रेमाने 2 शब्द बोललं ना की झालं. मग कोणी त्यांचा मिसयूज केला ना तरी कळत नाही त्यांना. कळतंय का काही? गॉड, म्हणजे रोहित. सोहा लिसन ना. सोहा, काय झालं ग? कॉफी तर घे. सोहा. गौरी, तू झोप, मी करतोय काम. नाही, मला काही झोप नाही आली, करते मी. नंदाई सांगत होते की तुला आराम करायला मिळतच नाही. दिवसभर घरातली कामं आणि रात्री हे आराम कसा मिळणार? आता हे काम झालं की करेन की आराम मी. आणि आपलं काम आपण नाही करणार तर मग कोण करणार? मी सगळ्यांना किती त्रास देतोय ना, तुलाही किती करावं लागतंय. असं काही नाहीये. तुम्ही हे मनातलं काढून टाका बरं. छान काम करू आपण. बरं,
तू एक काम कर, मी आलोच. आलोच म्हणजे कुठे चाललाय? मस्त चहा करून येतो, म्हणजे तरतरी येईल. चहा हवाय का? मग मी बनवते. नाही नाही, तू हे कर, मी चहा बनवतो. अहो रोहित सर, तुम्हाला येतो का चहा? हो, आलोच. हे घे, गरमागरम चहा. एक मिनिट, मला माहित नाहीये कसा झालाय. म्हणजे मी सोहासाठी बनवायचो कॉफी, पण आता ती सवय मोडली. ऑल द बेस्ट. छान झाला असेल. छान झालाय की. ओके, म्हणजे मी पिऊ शकतो आता. हा? सोहा मॅडम, तुम्ही? सोहा, तू? बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना सोहा मॅडम परत येतील म्हणून. आता बघा, सगळं छान होणार. खरंच? बरं झालं तुम्ही आलात. आय नो, तुमचे हे सगळे प्रकार पाहण्यासाठी यायचंच होतं ना मला. उठ सोहा. उठ. काय झालं? सोहा, काय करतेस तू? चल चल मॅडम, चल. सोहा, अहो काय झालं? काय झालं ते तरी सांगा. सोहा मॅडम, अहो सोडा मला. राजन पा, राजन पा, सोहा, तू बाबांना का उठवतेस आणि तू इथे अचानक कशी? राजन पा. सोहा मॅडम, अहो माझं काय चुकलंय ते तरी सांगा मला. शट अप. तुझी नाटकं बंद करा. राजन पा, काय झाले सांगशील का? हे तुला कळलं असतं तर आणखी काय हवं होतं मला.
ही तुझा गैरफायदा घेते जे तुला कळत नाहीये. राजन पा तू इथे कधी आलीस? करेक्ट टाइमला आलीये. कारण तुम्ही असंच झोपा काढत बसला असता आणि मी कायमचा माझ्या रोहितला गमावून बसले असते. पण हे काय बोलतेस सोहा तू? योग्य तेच बोलतेय मी राजनपा. सोहा, या वेळी तू इथे काय चाललंय? ऍक्च्युली हा क्वेश्चन ना मी विचारायला हवा रेवती आंटी. काय चाललंय नेमकं? तुम्हा सगळ्यांना दिसत नाहीये की बघायचंच नाहीये? हे बघ सोहा, तू शांत हो, आपण वर जाऊन बोलू ना. अरे रोहित, काय झालंय? का चिडली ही? तू भांडलास का तिच्याशी? नाही ग नंदाई. सोहा, तुला सांग तरी काय झालं ते? राजनपा, मला सांगा, तुम्ही मला इथे येण्यासाठी रिक्वेस्ट करत होता ना? हे सगळं पाहिला? हा? अगं पण कशाबद्दल बोलतेस ते तरी सांग. मला बोलताना पण चीफ फील होत आहे. तुम्हाला कोणाला काहीच कळत नाहीये का? बेडरूम मध्ये नवा संसार सुरू झालाय. रोहितचा आणि तुमच्या या चीफ मेडचा.